मुख्यमंत्री लाडकी योजना सध्या राज्य सरकारने जाहीर केलेली आहे। आपण पाहू शकतो की यवतमाळच्या सेतू केंद्रावर कशा पद्धतीने महिलांनी गर्दी केलेली आहे। या योजनेचा लाभ 15 जुलैपर्यंत घेता येणार आहे। या दरम्यान आदिवासी प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचा दाखला महिलांना काढावा लागत आहे। हे दोन प्रमाणपत्र काढण्यासाठी महिलांना तारेवरची कसरत करावी लागत आहे। या ठिकाणी यवतमाळमध्ये प्रचंड प्रमाणात सेतू केंद्रावर महिलांची गर्दी झाल्याची आपल्याला पाहायला मिळते। तासनतास रांगेमध्ये उभे राहून महिलांना या ठिकाणी कागदपत्र जमवाजमवी करावं लागत आहे। माझ्या सोबत काही महिला आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काकू, तू किती वाजतापासून रांगेत उभी आहे? सकाळी 8 वाजतापासून। पाहतो की महिला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रांगेत उभ्या आहे आणि तासन-तास पासून उभे असताना देखील त्यांना कागदपत्र जुळवाजुळवी करण्यासाठी या ठिकाणी पावसा पाण्याच्या दिवसात या ठिकाणी उभं राहावं लागत आहे। माझ्यासोबत आणखी काही महिला आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करावं। काही तू काय सांगशील आणि शासनाकडे काय मागणी करशील की जे 15 जुलैचा अवधी दिलेला आहे ते तुम्हाला वाढवून हवंय का? हां, वाढवून हवा, कारण 15 दिवसामध्ये डॉक्युमेंट्स तयार होत नाही। कारण आदिवासी प्रमाणपत्र काढायसाठी 7-8 दिवस लागते आणि ते पुन्हा जन्मदाखला मिळत नाही। साईनसाठी 2-2 दिवस लाईनमध्ये लागावं लागत आहे। त्याच्यामुळे मुदतवाढ करून द्यावी हीच आमची अपेक्षा आहे शासनाकडे। नक्कीच आपण बघतोय की माझ्या हव्या हातावर या ठिकाणी महिलांची प्रचंड प्रमाणात कागदपत्र काढण्यासाठी प्रचंड प्रमाणात गर्दी झालेली आहे आणि खरं तर सरकारने मुख्यमंत्री लाडली बहीण ही योजना ची घोषणा केली आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने संपूर्ण जिल्ह्यात कागदपत्र जमा करण्यासाठी महिलांची झुंबड उडालेली आहे। मात्र आदिवासी प्रमाणपत्र काढण्यासाठी तब्बल 7 दिवसाचा अवधी लागत असल्याचं स्थानिक कर्मचाऱ्यांकडून बोलल्या जात आहे। त्यामुळे या योजनेचा लाभ किती बहिणींना मिळणार आहे, कोण यापासून वंचित राहणार आहे हे येणारी वेळच सांगणार आहे। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।